मित्रांनो, अशा काही जन्मतारखा आहेत ज्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा ना थोडी जास्तच असते असं म्हणायला हरकत नाही. असं का म्हणता हो? माता लक्ष्मीची कृपा तर सगळ्यांवर सारखी असते, मान्य आहे, सारखी असते सगळ्यांवर. पण काही जणांना खूप मेहनत करावी लागते, तर काही जणांना अगदी थोड्या मेहनतीत सुद्धा यश मिळतं. मग नक्की यामागे काय रहस्य असतं बरं? चला जाणून घेऊया. आपण बोलणार आहोत लकी जन्मतारखांबद्दल. म्हणजे अशा काही खास तारखा ज्या तारखांना जन्मणाऱ्या लोकांनी थोडी जरी मेहनत घेतली, थोडे जरी प्रयत्न केले तरी त्यांना त्यात भरपूर यश मिळतं. आता अर्थात पैसे सगळेच कमवतात, श्रीमंतही सगळ्याच जन्मतारखेचे लोक होतात. जे मेहनत घेतात ते श्रीमंत होतात, जे कष्ट करतात त्यांना यश मिळतं. पण भाग्याची साथ, नशिबाची साथ हा जो प्रकार आहे ना, त्याच्याबद्दल आपण इथे बोलणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो मूलांक 3चा. आता मूलांक 3 म्हणजे कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला तुमचा जन्म झाला असेल तर तुमचा मूलांक असतो 3. मूलांक 3वर गुरुग्रहाची कृपा असते आणि गुरुग्रह हा ज्ञानाचा ग्रह आहे. म्हणूनच मूलांक 3 असणाऱ्या व्यक्ती उत्तम सल्लागार होतात, अतिशय बुद्धिमान, अभ्यासू आणि विचारशील असतात. जन्मजात आत्मविश्वास यांच्याकडे असतो. कधी कधी हा आत्मविश्वास किंवा ज्ञानाचा थोडासा अहंकार यांच्यामध्ये जाणवू शकतो. तेवढी एक गोष्ट सोडली तर यांचं बोलणं सुद्धा प्रभावी असतं. शिक्षक, प्राध्यापक, मार्गदर्शक किंवा ज्योतिष क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, प्रशासन, सरकारी नोकरी, कायदा, सल्लागार, लेखक अशा क्षेत्रांमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला भरपूर यश मिळतं. पैसा मेहनतीने आणि ज्ञानाच्या जोरावर मिळतो. उशिरा पण स्थिर आणि आर्थिक प्रगती होते. सन्मान, प्रतिष्ठा भरपूर मिळते. नातेसंबंधांमध्ये सुद्धा तुम्ही प्रचंड प्रामाणिक असतात. जोडीदाराकडनं तुम्हाला आदराची अपेक्षा असते. भावना व्यक्त करताना तुम्ही थोडेसे कमी पडता कधी कधी असं तुम्हाला वाटू शकतं. पण तुमच्यामध्ये असणारा नेहमी स्वतःला बरोबर समजणं हा जो भाग आहे ना, हा भाग सोडला तर तुमच्यामध्ये असे भरपूर गुण असतात जे तुमच्याकडे चांगल्या संधी खेचून आणतात. त्यानंतरचा दुसरा मूलांक म्हणजे मूलांक 5. मूलांक 5 म्हणजेच काय तर ज्यांचा जन्म 5, 14 आणि 23 या तारखांना झाला आहे त्यांचा मूलांक असतो 5. आणि मूलांक 5 असणाऱ्या व्यक्तींवर असतो बुधाचा प्रभाव, म्हणजे उत्तम संवाद कौशल्य. एका वेळी अनेक कामं करणारी लोक असतात ही, म्हणजेच एका ठिकाणाहून पैसा येतो यांना पण शांत बसवणार नाही. एका वेळी अनेक उद्योग करतील. नोकरी करतायत, घरी छोटासा व्यवसाय पण चालू करतील. एक व्यवसाय करतायत, जोडीला अजून काय काय करता येईल आणखी ते सुद्धा बघतील. थोडक्यात काय तर यांची बुद्धी यांना स्वस्थ बसू देत नाही आणि हे एका वेळी अनेक गोष्टी करत असतात. आणि हेच यांच्या यशाचं सुद्धा रहस्य म्हटलं पाहिजे, कारण की भरपूर सगळ्या गोष्टींमध्ये यांचं लक्ष असतं आणि कुठून आपला फायदा होणार आहे हे यांना बरोबर कळतं. त्यानंतरचा पुढचा नंबर म्हणजेच 6, मूलांक 6. मूलांक 6वर शुक्रग्रहाची कृपा असते. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 या तारखेंना झाला आहे त्यांचा मूलांक असतो 6. मूलांक 6वर असते शुक्रग्रहाची कृपा. मुळातच शुक्र हा धन, ऐश्वर्य आणि पैशाचा ग्रह आहे. त्याचीच यांच्यावर कृपा असते. मग काय पाहायचं, हे लोक भाग्यवान त्याच्यामुळेच अंकशास्त्रामध्ये म्हटले जातात. तुम्हाला माहिती आहे 15 तारखेला माधुरी दीक्षितचा वाढदिवस असतो आणि 24 तारखेला आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरचा वाढदिवस असतो. आता अर्थात सगळेच मूलांक 6 असणारी लोक श्रीमंत असतील असं नाही बघायला मिळत, मान्य. पण यांच्यामध्ये ती क्षमता असते. यांनी स्वतःचं कौशल्य योग्य प्रकारे वापरलं तर हे भरपूर पैसे कमवू शकतात. फक्त स्वतःचं कौशल्य ओळखणं, स्वतःमध्ये काय चांगलं आहे ते ओळखणं हे यांच्यासाठी गरजेचं असतं. मित्रांनो, या होत्या त्या जन्मतारखा ज्या पैसे कमवण्यात पुढे असतात. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की बाकीच्या जन्मतारखेंचे लोक पैसे कमवत नाही, असं आम्ही अजिबात म्हणत नाही. पण मी मगाशी म्हटलं तसं आता जर तुमचा मूलांक 8 असेल तर तुम्ही यश मिळवता, मान्य. पण यश मिळवताना तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागते. अक्षरशः रात्रंदिवस कष्ट करावे लागतात, तेव्हा कुठे तुम्हाला यश मिळतं. याचा अनुभव मूलांक 8 असणाऱ्यांनी घेतला असेल, कारण मुळातच मूलांक 8 हा शनीचा आकडा आहे आणि शनी महाराज यश देतात पण भरपूर परीक्षा बघतात आणि 8 नंबर असणाऱ्यांना भरपूर संयम सुद्धा त्यासाठी ठेवावा लागतो. आता ज्यांचा मूलांक 9 आहे ते सुद्धा भरपूर यश मिळवतात. त्यांच्यामध्ये असणारी प्रचंड क्षमता ही त्यांना पोलीस खातं, मिलिटरी असेल किंवा जिथे धडाडीने पुढे जाऊन काम करायचं आहे अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये यश मिळवून देते. पण तेच यश मिळवताना सुद्धा यांची काही तत्त्व असतात आणि ती तत्त्व मोडावी लागतील. असं जर झालं तर मात्र ही लोक तत्वांना प्राधान्य देतात,
मोडेन पण वाकणार नाही असं यांचं धोरण असतं. मित्रांनो, हे वर्णन तुमच्याशी किती टक्के जुळतंय कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.